सर, आज दानेवाडी इथं एक मृतदेह आढळलाय, त्याचं शिर पण सापडलंय. तुम्ही हा डॉग घेऊन आले, त्याचं नाव काय आणि कुठल्या आहे टीम? अहिल्यानगर येथील शॉन पथक येथील शॉन सीमा गुन्हे शोधक याचं आम्हाला लागलीच माहिती मिळताच आम्ही ताबडतोब स्पॉटवरती येऊन पूर्ण सर्च करतोय. काम चालू आहे आमचं टीमचं. काय अडथळा येतोय का? नाही, काय अडथळा येत नाही. आम्ही सर्च चालू आहे आमचं. काही आम्हाला स्मेलला काही मिळतंय का वाज द्यायसाठी? रेस्क्यू टीम दौलत थाण्याने पाठवली. शासनाची मदत झाली का? पोलिसांची मदत झाली का? तुमचं काय म्हणणं सगळ्यावर? आम्ही ही घटना झाल्यापासून डेड बॉडी सापडल्यापासून आम्ही प्रशासनाला वेळोवेळी मदत करत गेलो, परंतु प्रशासन डेड बॉडी घेऊन गेल्यावर त्यांनी आम्हालाच पाणी उपसा, इकडं बघा तिकडं बघा, असं करा तसं करा. आम्ही त्यांना खूप प्रयत्न केले की तुम्ही रेस्क्यू टीम बघा, पाणबुडी बघा, तुमच्या कलेक्टर लेवलला आपल्या आपत्कालीन काही असेल तर तालुका लेवल जिल्हा लेवलला बघा, पण काहीही 4 दिवसात आम्हाला मिळालं नाही. परंतु आमचे मित्र म्हणजे लहानपणाचे दौलत नाना शितोळे हे आमच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आले ही बातमी कळाल्यावर, आणि बसल्या बसल्या आम्ही थोडी चर्चा केली तर नानांनी आम्हाला ही टीम त्यांच्याच माध्यमातून ही उपलब्ध झाली, आणि आज आम्हाला आमचा मुलगा जीवन जरी नसला मिळाला तरी पण ओळख पटवून देण्याचं काम या नानाच्या माध्यमातून झालं, म्हणून नानाला आज देवदूत म्हणायला काही हरकत नाही. आज जे मृत गव्हाणे आपला माऊले, त्याची तुम्ही ओळख पटवली, तुमचा तो कोण आहे आणि तुमचं आता म्हणणं काय पुढं? आज आमची निश्चित ओळख पटली. आजपर्यंत आमचं थोडंसं दहीमही चाललं होतं, कारण 90% तर आम्ही ओळखलेच होते घरच्यांनी, परंतु एक 10% बा कोणाचं असू शकतं. अवशेष नव्हते ना, मेन मानापासून शिर कलम केलं होतं, हात कलम केले होते, पाय कलम केले होते, त्याच्यामुळे ओळखायला थोडा प्रॉब्लेम येत होता. परंतु आज ज्या वेळेस त्याचं सगळं काही अवयव सापडले तर त्याच्या कानामध्ये एक डाव्या कानामध्ये काळी बाळी होती, ती बाळी तशीच आहे आणि शरीर पण तेच आहे. त्याच्यामुळे आम्ही आज निश्चित केलं की तो मुलगा आमचा आहे. आता प्रेत अंत्यविधी करणार का काय ठरलेलं आहे? आता प्रशासन आम्हाला काय शोधत होतं का आम्ही हे निवेदन देण्यासाठी SP साहेबांकडे गेलो होतो नगरच्या. आम्ही पूर्ण टीम, आम्हाला SP साहेबांनी शब्द दिला 24 तासामध्ये त्याचा आम्ही शोध लावू, तपास करू, परंतु या ठिकाणी 3 दिवसामध्ये काहीही कुठली हालचाल झाली नाही. म्हणून आमच्या आज ग्रामस्थ आणि हे प्रेताचं कुटुंब आम्ही सर्वजण म्हणजे खूप प्रशासनावर नाराज आहे. एवढी निर्गुण हत्या झाली की मसाजोगपेक्षा 10 पटीने ही हत्या झालेली आहे. त्याच्यामुळे आमचे ग्रामस्थही खूप संतापलेले आहात. या एक ठिकाणी तुमचं गाव जे श्रीगोंदा तालुक्यात येतं, आमदार पण आले पाचपुते, काय म्हणणे त्यांचं? पाचपुते साहेब आमच्या ज्यावेळेस घटना आम्हाला ते निदर्शनात आली, आम्हाला वीर मालिक विठ्ठल मांडगे यांनी आम्हाला सांगितलं, ज्या दिवशी त्याला ते दिसलं त्यावेळेस आम्ही सर्व ग्रामस्थ एक ठिकाणी जमलो आणि त्या मयतचा चुलता अनिल भाऊ गव्हाणे आणि आम्ही बसलो असता आम्ही 3 वाजता 2 ते 2:30 वाजता दादांना फोन लावला, विकीदादांना. विकीदादा विधान भवनात होते मुंबईला, परंतु त्यांनी तिथून लगेच सूत्र हलवले. DM ला CM ला फोन करायला लावला, SP साहेबांना, आणि 1 तासामध्ये SP साहेब घटनास्थळी आले आणि तिथून पुढे त्यांनी सूत्र हलवले. परंतु पाहिजे तसं समाधानकारक आम्हाला तपास मिळाला नाही, म्हणून आम्ही निवेदन घेऊन सर्व आम्ही ग्रामस्थ SP साहेब